प्रभूची स्तुती असो आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल. आणखीन एक नवीन दिवस प्रभूने तुमच्या आणि माझ्या आयुष्याशी जोडलाय, त्याबद्दल सर्व गौरव प्रभू परमेश्वर असो. आजचा आपला जो विषय आहे तर त्या विषयाचं शीर्षक असं आहे, उज्ज्वल भविष्यासाठी श्रेष्ठ ते निवडा. आणि आजच्या विषयाकरता आपण शास्त्रभाग निवडलेला आहे, फिलिप्पियरास पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 10. आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, यासाठी की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे आणि तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे. या वचनामध्ये पसंत हा शब्द आलेला आहे की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे. देवाचं वचन आपल्याला सांगतं की या जगामध्ये जीवन जगत असताना जे काही श्रेष्ठ आहे, द बेस्ट, जे बेस्ट आहे, जे श्रेष्ठ आहे ते तुम्हाला आणि मला निवडायचं आहे. आणि या ठिकाणी भाषांतरामध्ये, मराठी भाषांतरामध्ये पसंत हा शब्द आलेला आहे. मला वाटते पसंत हा शब्द सहसा करून लग्नाच्या वेळेला आम्हाला मुलगा पसंत आहे, आम्हाला मुलगी पसंत आहे असं बोललं जाते. पण बऱ्याच वेळेला जी पसंत असते तर ती पुढे जाऊन पसंत नसते, असं होऊ शकते. बऱ्याच वेळेला असं एका मुलाला एक मुलगी पसंत असते, परंतु नंतर लग्न झाल्यानंतर ती त्यासाठी त्रासदायक ठरू शकते, किंवा एक मुलगा एका मुलीसाठी वैवाहिक जीवनामध्ये त्रासदायक ठरू शकतो. आणि म्हणून देवाकडे प्रार्थना करून योग्य जोडीदार निवडता आला पाहिजे. आपण पाहतोय पवित्र शास्त्रामध्ये इसाक नावाचा एक व्यक्ती होता आणि त्याला 2 मुलं होते, एसाव आणि याकोब. त्या एसावाने लग्न केलं आणि लग्न केलं म्हणजे त्यांनी 2 स्त्रियांबरोबर लग्न केलं. आणि एवढंच नाहीये तर त्या लग्नामुळे इसाकाला आणि रिबकेला म्हणजे एसावाच्या आई वडिलांना आनंद झालेला नाहीये. सासू सासरे म्हणून त्यांना कसल्याही प्रकारचा आनंद झाला नाही, कारण की पवित्र शास्त्र सांगतं की त्या दोन्ही स्त्रिया, त्या दोन्ही सुना त्याच्यासाठी त्रासदायक ठरल्या. म्हणजे मला असं म्हणायचं इथं की एसावाने केलेली निवड किंवा एसावाने ज्या मुली पसंत केल्या लग्नासाठी तर त्या नक्कीच चुकीच्या होत्या, कारण की ज्यावेळेस त्या घरात आल्या तर त्यांच्यामुळे त्या मुलींच्या सासू सासऱ्यांना, त्या एसावाच्या आई वडिलांना सुख प्राप्त व्हायला पाहिजे होतं. पण पवित्र शास्त्र सांगते तसं काही न होता त्या मुली दुःखदायक ठरलेल्या आहे. आणि हे सगळं मी जे वाचलेलं आहे तर ते उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 26, 34 आणि 35 इथं ते लिहिलेलं आहे. खास करून 35 वचनामध्ये असं म्हटलंय, त्या इसाहाक व रिबका यांच्या मनास दुःखदायक झालेला आहे. खरं बघायला गेलं तर ज्यावेळेस लग्न होते आणि एक नवीन सुनबाई घरामध्ये येते तर तिने कुटुंबाला जोडून ठेवायला पाहिजे. परंतु बऱ्याच प्रसंगी असं होतं की जोडण्याचं सोडून ती तोडते आणि अनेक नाती ती तोडते आणि नवीन संसार त्या मुलाबरोबर चालू करते. आणि ही खरोखर अनेकांसाठी दुःखदायक गोष्ट आहे. आता पवित्र शास्त्रातील त्या मुख्य भागाकडे जाऊया ज्यावरती आपण मनन करणार आहोत. सुरुवातीलाच आपण म्हटलं की बायबल आपल्याला सांगतं की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे. आपण पाहूया मोशेच्या जीवनातून इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि वचन 25 आपण वाचणार आहोत. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, पापांची क्षणिक सुखे भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे त्याने पसंत केले. त्याने म्हणजे मोशेने. पवित्र शास्त्र सांगतं की पापाची क्षणिक सुखे, बघा पापामध्ये क्षणिक सुख मिळते. क्षणिक याचा अर्थ तात्पुरतं, निघून जाणारं किंवा चिरस्थायी नसलेलं. म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजे पापामध्ये सुख मिळते असा याचा अर्थ आहे काय? होय आहे. बघा पाप करत असताना सुख मिळू शकते आणि वेगवेगळ्या प्रकारची पाप आहेत. म्हणजे पापाची व्याख्या आपण सोपी अशी करू शकतो, जसं पवित्र सांगतं, चांगलं करणे करत असून जो तो त्याप्रमाणे करत नाही तर ते पाप आहे. उदाहरणार्थ बघा, एखादा व्यक्ती चोरी करत असेल आणि चोरी करून त्याला पैसे मिळत असतील, म्हणजे त्याला तिथं आनंद होतो की कष्ट न करता मी काहीतरी पैसे कमवत आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेला तो काहीतरी खरेदी करण्यासाठी जातो तर त्यावेळेला त्याचं मन त्याला खात असते, त्याचं मन त्याला सांगत असते की हा जो पैसा मी तिथं या गोष्टीसाठी वापरत आहे, खरेदी करण्यासाठी, तो पैसा माझ्या कष्टाचा नाहीये, तो मी चोरी करून आणलेला आहे. त्याला ते माहित असतं. किंवा एखाद्या व्यक्तीचं उदाहरण बघा, ज्याने व्यभिचार केलेला आहे किंवा तो सारखा व्यभिचाराच्या पापामध्ये अडकलेला आहे, तर त्याला व्यभिचारापासून क्षणिक सुख मिळू शकतं. पण नंतर आपण पाहतो की त्याचं मन सारखं त्याला खात राहतंय की अरे मी माझ्या जोडीदाराशी विश्वासू राहिलो नाही, मी विश्वासघात केलेला आहे, मी पापी आहे. म्हणजेच या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे पापाचे क्षणिक सुख मोशेने सोडलेलं आहे. म्हणजे पापामध्ये कोणत्याही प्रकारचं पाप असेल, तुम्हाला तिथं तात्पुरतं आणि काही क्षणापुरतं एक आनंद मिळू शकतो, एक तिथं सुखदायक असं वाटू शकते, सुख मिळू शकते, पण ते दीर्घकालीन नसते. चुकीच्या गोष्टी करून मिळणारं जे सुख आहे तर ते नंतर त्रासदायक होते. परंतु इथं मोशेच्या बाबतीत आपण पाहतो की पवित्र शास्त्र सांगतं की त्याने
पापाची क्षणिक सुखे, इथं अनेक वचनी शब्द आहे. म्हणजे मोशेला त्याच्या जीवनामध्ये अनेक सुख प्राप्त होऊ शकत होती, ती त्याने सोडली. ती भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे त्याने पसंत केले. मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो का की फारोच्या राजवाड्यामध्ये पाप होती? आपल्याला माहितच आहे की मोशे फारोच्या राजवाड्यामध्ये कसा गेलेला आहे. ज्यावेळेला मोशे लहान होता, 3 महिन्याचा होता, त्यावेळेस त्याच्या आई वडिलांनी त्याला लपून ठेवलं होतं. आणि नंतर मग आपण पाहतो लवाळ्याचा एक पेटारा करण्यात आला, त्याला डांबर फासण्यात आला आणि आईने काय केलेलं आहे, तो पेटारा त्या नाईल नदीमध्ये सोडला. आणि त्याच वेळेला फारोची कन्या तिथे आंघोळीसाठी आली होती आणि तिच्या निर्देशनास ते आलेलं आहे. तिने ते पाहिलेला पेटारा, तो पेटारा तिने काय केलेला आपल्याकडे आणला. आणि मग त्याच वेळेला आपण पाहतो की मोशेची बहीण जी मोठी होती मरियम, ती तिथे जाऊन हस्तक्षेप करते आणि ती सांगते की या बाळाला दूध पाजण्यासाठी मी कोणी बाईला घेऊन येऊ का. आणि मग मोशेचीच आई तिथं जाते. तरी गोष्ट आपल्याला माहित आहे. आणि यामधून आपल्याला हे समजतंय की मोशे मूळचा त्या राजवाड्यातला नव्हता, त्याला दत्तक घेतलं होतं आणि तो लहानाचा मोठा त्या राजवाड्यात झाला होता. लक्षात घ्या की एखादा तरुण ज्यावेळेस राजवाड्यामध्ये वाढतो तर तिथं त्याला सर्व प्रकारच्या सुखसोयी होत्या. आणि ज्या वेळेला हा निर्णय त्याने घेतलेला आहे मोशेने पापाची क्षणिक सुखे सोडून जाण्याचा, तर त्यावेळेला तो निश्चितच तरुण होता. सर्व प्रकारची सुख त्या ठिकाणी होते. परंतु एक लक्षात घ्या, त्या ठिकाणी सर्व प्रकारची सुख होती पण ती पापापासून मिळणारी होती. बघा आपण पाहतो की फारो हा एक क्रूर राजा होता. त्याने इस्रायल लोकांचा जाच केला, त्याने इस्रायल लोकांचा छळ केला, त्याने भरपूर कामं लावलीत. विटा करत असताना लागणारं जे गवत आहे ते त्याने दिलं नाही. त्यांच्याकडून अनेक जे पिरॅमिड आहेत तर ते बांधून घेतले. अनेक गोष्टी फारोने काय केलेल्या आहे, त्या लोकांच्या मार्फत केलेल्या आहे. ज्यावेळेस त्याने सुईनीला बोलवून आणि त्यांना सांगितलं की इस्रायल घराण्यामध्ये जर कोणी मुलगा जन्माला येत असेल तर त्याला तुम्ही मारून टाका. बघा फारो जो आहे तर तो सत्तेची लालसा त्याला होती. नंतर आपण पाहतो की ते स्वभावाने क्रूर होता. तो पाहिजे तसा त्याच्या पदाचा वापर करून लोकांना त्रास देत होता आणि त्या ठिकाणी ऐश आराम सर्व गोष्टी होता. खरं बघायला गेलं तर मोशेला देखील त्या गोष्टी मिळू शकल्या असत्या, मोठी धनसंपत्ती मिळू शकली असते. त्या ठिकाणी नंतर तो राजपुत्र होता तर राजा बनवू शकला असता. फारोच्या नंतरची जागा कदाचित त्याला मिळू शकली असते. त्याच्याकडे नोकर चाकर होते, धनसंपत्ती होती, नोकराणी होत्या, सर्व गोष्टी म्हणजे ऐश आराम त्याला त्या राजवाड्यामध्ये मिस्राच्या मिळू शकत होता. पण त्याने पाहिलं की हे सर्व सुख सोयी ज्या आहेत तर त्या पापापासून आलेल्या आहेत. त्या सर्व सुखसोयी त्याने पाहिल्यात की चुकीच्या पद्धतीने त्याला मिळत आहे आणि म्हणून तो त्या सुखामध्ये रमलेला नाही. तर पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की ते सर्व काय केलेलं आहे, त्याने सोडलेलं आहे आणि देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे त्याने काय केलेलं आहे, पसंत केलं. या ठिकाणी आपण पाहतो की मोशेने आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी जे काही श्रेष्ठ आहे तर ते त्याने पसंत केले. या ठिकाणी आपण पाहतो की त्याने पसंत केलेलं असं म्हटलेलं आहे, म्हणजे ही निवड त्याने केलेली आहे. मोशेने ही निवड करावी की पापाची क्षणिक सुखे भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसावं, ही निवड त्याने केली आहे. हे त्याने पसंत केलंय. कोणी त्याच्यावरती जबरदस्ती केली नाही, कोणी त्याला तसं करण्यासाठी भाग पाडलेला नाहीये. आणि मला वाटतं की आज देखील या मोशेच्या जीवनामधून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक धडा असू शकतो की या जगामध्ये जगत असताना अनेक अशी पापं आपल्या अवतीभोवती आहेत, अशी पापं जी आपल्याला करावीशी वाटतात, अशी पापं ज्याकडे आपलं मन ओढलं जातं. आपल्याला वाटतं की ते एक विशिष्ट पाप करून मी काहीतरी सुख उपभोगावं, मी काहीतरी त्या क्षणिक सुखाचा आनंद घ्यावा. पण देवाच्या प्रियानो, ज्यावेळेस अशी स्थिती निर्माण होईल त्यावेळेस नेहमी करता मोशेला आपल्या डोळ्यासमोर आपण आणूया. आणि मोशेने काय केलंय तर त्याने सर्व सुख, पापाची क्षणिक सुखे त्याने सोडली आणि देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे काय केलं, त्याने पसंत केलंय. आज जगामध्ये आपल्या अवतीभोवती अनेक अशा पापी गोष्टी आहेत आणि मला वाटते तुम्हाला आणि मला देखील हीच निवड करणं गरजेचं आहे. आणि आपण पाहतो की जर मोशेने ती निवड केली नसती, जर मोशे तिथेच राहिला असता तर आज इतिहास काहीतरी वेगळा असता. आज आपण मोशेला ओळखू शकलो नसतो जसं की आज ओळखत आहे. मोशे इस्रायल राष्ट्राचा महान पुढारी बनला नसता. बघा त्याने त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी काहीतरी चांगली गोष्ट निवडलेली आहे. आपलं भविष्य हे आपल्या हाती असते. ज्यावेळेस आपण काहीतरी चांगल्या गोष्टी करायचं पसंत करतो तर देव निश्चितच आपल्याला आपल्या जीवनामध्ये अधिक पुढे घेऊन जाऊ शकतो. मोशेने एक चांगली गोष्ट पसंत केली आणि त्याचं प्रतिफळ देव बाप्पाने त्याला दिलं. इस्रायल लोकांचा महान पुढारी तो झाला आणि पवित्र शास्त्रामधील पहिली 5 पुस्तकं उत्पत्ती, निर्गम, लेव्य, गण आणि अनुवाद या 5 पुस्तकाचं देखील त्याने लिखाण केलेलं आहे. तर हे सर्व गोष्टी त्याने ज्या गोष्टी पसंत केल्या त्यामुळे मिळालेल्या आहे.
त्याने जर एक चांगल्या गोष्टीची निवड केली नसते तर हे सर्व काही मान सन्मान त्याच्या वाट्याला आलं नसतं. पापी जगामध्ये राहून पापामध्ये आनंद घेणं सोपं असतं, परंतु पवित्रतेचं जीवन जगणं हे अवघड असतं आणि मोशेने अवघड गोष्टी करण्याची निवड केली. आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिन प्रतिदिन मला वाटते प्रत्येक ठिकाणी दोन दोन ऑप्शन्स येतात. जसे की पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की एक रुंद मार्ग आहे, एक अरुंद मार्ग आहे आणि तुम्ही त्या रुंद मार्गाने जा, कारण की तो सार्वकालिक ते जाणारा मार्ग आहे. अरुंद मार्ग हा नाशाकडे जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी दोन दोन मार्ग तिथं सांगितलेले आहेत की कोणत्या मार्गाने तुम्ही गेलं पाहिजे ते तुम्ही निवडा. आणि देव कुणावरती जबरदस्ती करत नाही. आणि पवित्र शास्त्रामध्ये असं सांगितलंय की जीवन आणि मरण, परमेश्वर म्हणतो जीवन आणि मरण हे मी तुमच्या पुढे ठेवलेली आहे आणि त्यापैकी तुम्ही योग्य ते निवडून घ्या. आणि देव सुचवतो की योग्य काय, आणि देव म्हणतो जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. अनुवादाचं पुस्तक अध्याय 30 आणि वचन 19 मध्ये सांगितलेलं आहे. दिन प्रतिदिन आपल्या समोर दोन दोन गोष्टी येणारच आहेत. आपण किती वेळ टीव्ही पाहणं पसंत करायचं की पवित्र शास्त्राचं वाचन करणं पसंत करायचं, प्रार्थना करणं पसंत करायचं की गप्पा मारणं पसंत करायचं, चहाडी करणं पसंत करायचं, वाईट गोष्टी करणं पसंत करायचं. आज दिन प्रतिदिन आपल्या समोर दोन गोष्टी ह्या असणारच आहेत. एक चांगले असणार आहे, एक वाईट असणार आहे. आपण कोणती गोष्ट करायचं पसंत करतो त्यावरती आपलं उज्ज्वल भविष्य हे अवलंबून आहे. पुन्हा एकदा मोशेची आठवण करूया की मोशेने काय केलं, पापाची क्षणिक सुख भोगण्यापेक्षा त्याने देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे पसंत केलेले आहे. देवाच्या प्रियानो, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बघा की त्या कोणत्या दोन गोष्टी सारख्या सारख्या तुमच्या पुढे येतात. एक काही चांगले असणार आहेत आणि काही वाईट असणार आहे. आणि प्रभूकडे तुम्ही मदत मागा आणि सांगा की प्रभू, मोशेने जशा प्रकारे चांगल्या गोष्टीची निवड केली, चांगल्या गोष्टी पसंत केल्या, तशा करण्यासाठी आम्हाला मदत कर. चला आपण प्रार्थना करूया आणि देवाला मदत मागूया. प्रभू परमेश्वर, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि प्रार्थना करत आहे की प्रभू, जशा प्रकारे मोशेने चांगल्या गोष्टी निवडलेल्या आहेत, त्याने पापापासून मिळणारं क्षणिक सुख नाकारलं आणि आपल्या लोकांबरोबर दुःख सहन करणं त्याने निवडलेलं आहे. आणि म्हणून प्रभू, आम्ही त्याला धन्यवाद देतो की एक चांगलं उदाहरण तू आमच्या पुढे ठेवलेलं आहे. आज या जगामध्ये जगत असताना अनेक अशा गोष्टी आमच्या समोर येतील, अनेक प्रलोभनं येतील, त्यामधून आम्हाला क्षणिक आनंद घेण्याचा मोह होईल, परंतु त्या प्रत्येक पापी आनंदापासून तो आम्हाला दूर ठेव. आणि जरी आमच्या जीवनामध्ये काही संकट आले, काही अडचण आली, तर त्यामध्ये आम्हाला टिकून राहण्यास सहाय्य कर. कारण की मोशे ज्यावेळेस त्या राजवाड्यातून बाहेर पडला तर तिथून पुढचा त्याचा प्रवास हा सोपा नव्हता. आमचा प्रवास देखील या जगामधला सोपा नाहीये, परंतु प्रभू, ज्यावेळेस आम्ही चांगल्या गोष्टी करणं पसंत करतो ते तुला आवडतं. आणि मोशेचं जीवन तुला आवडलं, त्याला प्रतिफळ दिलं, आम्हालाही देखील तू देणार आहेस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. मे गॉड ब्लेस यू.